तर आजपर्यंत आपण 11 अध्याय पूर्णपणे चर्चा केलेले आहेत गीतेमध्ये. 18 अध्याय. आता हा भक्तियोगातला शेवटचा अध्याय आहे. त्याच्यानंतर पुन्हा भगवद्गीतेच्या विविध विषयांची चर्चा होईल आणि हा शेवटचा अध्याय हा भगवद्गीतेतला सगळ्यात छोटा अध्याय आहे. 12वा अध्याय जो आहे तो भगवद्गीतेतला सगळ्यात छोटा अध्याय आहे. केवळ 20 श्लोक याच्यामध्ये आहेत आणि आपल्या संपूर्ण 18 दिवसाच्या प्रवचन मालिकेमध्ये आजचं प्रवचन हे सर्वात छोटं असेल. आजचं प्रवचन हे 7:15 पर्यंत चालेल. त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल आणि असेल तर एखाद दुसरा प्रश्न घेण्यात येईल. कारण त्याच्यानंतर राधा रासबिहारी मंदिर, श्रील प्रभुपादांचं ऑफिस मुंबई येथे सकाळच्या 8 वाजता जे प्रातःकालीन भागवत प्रवचन असतं ते आज आम्हाला देण्याची आज्ञा झालेली आहे. त्यामुळे आम्हाला लवकरच 7:45च्या आसपास तिकडे रवाना व्हावं लागेल. कारण अगदी वेळेवर ते सुरू करतात आणि फार मोठे मोठे प्रकांड पंडित विद्वान लोक ते प्रवचन ऐकत असतात. त्यामुळे आम्हाला लवकरच ते सुरू करावं लागतं आणि व्यवस्थित ते प्रवचन व्हावं लागतं. त्यासाठी तुमची मी लवकरच आज्ञा घेईन. साधारण 7:45च्या अगोदरच आजचा संपूर्ण कार्यक्रम संपेल आणि जे काही लोकांचे उर्वरित प्रश्न वगैरे असतील तर ते आपण उद्या घेऊ. एखाद दुसरा प्रश्न घेऊ आपण वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण ठरवू. ठीक आहे. तर सर्वांनी जे कोणी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे, कोणी लोक इथं स्नान करून आले असतील, कुणी बिना स्नानाचे आले असतील, कुणी अजूनही अंथरुणात लोळत असतील, कुणी डोळे चोळत असतील, कुणी कसे असतील किंवा कोणी स्वयंपाक घरामध्ये माता वगैरे स्वयंपाक करत असतील, काहीतरी तापवत असतील, गरम करत असतील किंवा काही लोक योगासनं करत असतील, या सर्व वैविध्यपूर्ण नटलेल्या रसिक श्रोत्यांचे आजच्या या 12व्या अध्यायाच्या चर्चासत्रामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तर आपण काल चर्चा केली की कशा प्रकारे अर्जुन जे आहेत भगवंतांचं सर्वश्रेष्ठ पद सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त करतात आणि भगवान श्रीकृष्ण परम दयाळू आपल्या भक्तांवरती करुणा करणारे भगवंत हे अर्जुन आणि आपल्या सर्वांवरती कृपा करून त्यांनी अलौकिक असं विश्वरूप हे अर्जुनाला दाखवलं. अर्जुनासोबतच धृतराष्ट्र, संजय, भीष्मदेव, व्यासदेव इत्यादींनी हे रूप पाहिलं आणि भगवंताची महती जाणली. फक्त धृतराष्ट्र हा भौतिकवादी असल्यामुळे, भोगवृत्तीचा असल्यामुळे त्याला विश्वरूप समजू शकलं नाही. बाकीच्या सर्वांना समजलं की कृष्ण कोण आहेत. तर विश्वरूप जे आहे ते भगवंतांचं मूळ रूप नाही. कित्येकदा भारतीय लोकांची अशी चुकीची धारणा होते, काहीतरी अकराळ विक्राळ अनंत बाहू अनेक नत्रम अनेक वक्त्रम असं जे स्वरूप आहे हेच भगवंताचं मूळ स्वरूप असेल आणि नंतर त्यांनी हे गोंडस द्विभुजधारी श्यामसुंदर रूप धारण केलेलं आहे असं लोकांना गैरसमजुतीनं वाटतं. म्हणून अर्जुन हा 12वा अध्याय सुरू करतो. कारण अर्जुनाला आपली जी भूमिका आहे ती एकदम स्पष्ट करायची होती की साकारवादी भक्ती श्रेष्ठ की भगवंताच्या निराकाराची उपासना श्रेष्ठ. कित्येक लोक हे अनेक विरुद्ध पदावली शब्दावली वापरतात. ब्रह्मचैतन्य, ब्रह्मलीन, अनंतात लीन झाले वगैरे वगैरे. परंतु या शब्दांचा वास्तविक अर्थ न जाणता या शब्दांचा कुतर्काने आपल्या कलुषित बुद्धीने आपल्याला जे समजेल तेच अर्थ लावून स्वतः निरूपण करतात आणि समाजाची स्वतःची दिशाभूल करतात. आता समजा मी या खोलीत बसलेलो आहे ऑफिसमध्ये आणि अचानक कुणीतरी आलं आतमध्ये आणि मी जर म्हणालो अरे तू पॅन्ट शर्ट घातलाच नाहीस, अरे तू पॅन्ट शर्ट घातलाच नाहीस, म्हणजे काय असं होत नाही तो व्यक्ती नग्न आहे, तो व्यक्ती नागडा आहे असं होत नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की त्या व्यक्तीने धोती कुर्ता घातलेला आहे, त्या व्यक्तीने पायजमा घातला असेल,
त्या व्यक्तीने नुसतंच एक कापड लपटलेलं असेल, समजा एखादी स्त्री किंवा पुरुष इथं आले ना, आपण म्हटलो अरे साडीच नेसली नाहीस, याचा अर्थ असं होत नाही ती लग्न आहे. तिने पंजाबी ड्रेस घातला असेल, जीन्स घातली असेल. त्याचप्रमाणे ज्या वेळेला शास्त्रामध्ये भगवंताचे वर्णन निराकार निर्गुण असं होतं, त्यावेळेला त्याचा अर्थ असा होत नाही की भगवंतांना हा भौतिक आकार नाही. म्हणजे असं होत नाही की भगवंतांना कसल्याच प्रकारचा आकार नाही. निराकार या वैदिक शब्दाचा, निर्गुण या वैदिक शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंतामध्ये कसल्याही प्रकारचा भौतिक गुण नाही. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. निराकार या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे भगवंतांना कसलाही भौतिक आकार नाही, म्हणजे भगवंतांना वेगळा आकार आहे. असं मी सांगितलं की अरे तुम्ही साडीच नेसली नाही, याचा अर्थ त्यांनी दुसरं काहीतरी नेसलेलं असतं. तसं भगवंत निराकार आहेत याचा अर्थ त्यांना भौतिक आकार आहे, त्यांना दुसरा कुठला तरी आकार आहे, त्यांना दुसरं कुठलं तरी स्वरूप आहे, त्यांच्यामध्ये दुसरे कुठले तरी दिव्य गुण आहेत. काल मी वाचत होतो चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये, प्रोजेक्ट चालू करा. काल मी चैतन्य चरितामृत नामक ग्रंथामध्ये मध्य लिहिलेच्या 24व्या अध्यायामध्ये चर्चा करत होतो की आत्मारामाश्च मुनयो निरग्रंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणो हरी. तर हा ग्रंथाला श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या 7व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे हा, की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे आत्माराम लोक आहे, जे स्वतःमध्ये आनंद येणारे लोक, भगवान हरीमध्ये जे दिव्य गुण आहेत, साधारण गुण नाहीत असे भगवंत, जे निर्गुण आहेत, ज्यांच्यामध्ये साधारण गुण नाहीत, ते फार महान आहेत. इत्थं भूत गुणो हरिही. तर ज्या वेळेला भगवंताचं वर्णन निराकार केलं जातं, याचा अर्थ त्यांना भौतिक आकार नाही तर आध्यात्मिक आकार आहे. आणि ज्या वेळेला भगवंताचं वर्णन निर्गुण असं केलं जातं, याचा अर्थ भगवंतांच्यामध्ये भौतिक गुण नाहीत. परंतु तथाकथित अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तत्ववेत्ते जे असतात, असे जे शब्द घेतात आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून समाजाची स्वतःची दिशाभूल करतात. म्हणून अर्जुन या ठिकाणी वर्णन करत आहे, हे भगवंता, पहिला श्लोक दाखवा, फर्स्ट श्लोक. अर्जुन ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगत आहे. दाखवा श्लोक. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमा. अर्जुनाने पृच्छा केली की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने संलग्न झालेले असतात आणि जे निर्विशेष ब्रह्माची, निराकार ब्रह्माची उपासना करतात, त्याच्यापेक्षा हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? दुसरा श्लोक. तर त्यावेळेला भगवंतांनी निसंकोचपणे ताडकन उत्तर दिलं लगेच. श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्युपेतास ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. ते मे युक्त तमामत. हे भगवान श्रीकृष्ण, वासुदेव श्रीकृष्णाचं मत आहे, हे माझं मत आहे. बाकीचे काही लोक काय म्हणतात ते बाजूला ठेवा, परंतु श्रीकृष्ण काय म्हणतात त्याच्यावर जास्त महत्व आहे. मायावेश, माझ्यावरती जे आपलं मन स्थिर करतात, श्रद्धेने माझी उपासना करतात, ते श्रेष्ठ असतात. भगवंत सांगत आहेत, कुठला दिव्य प्रकाश किंवा तेज किंवा लाईटचा बल्ब सांगत नाहीये. स्वतः श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या रथावर उपस्थित असताना स्वतः सांगत होते. पुढचा श्लोक. कारण समस्या अशी, अर्जुना ये तुम अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते. जे असे अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करतात, सर्वत्र अगचिंत्य कुटस्थम अचलम ध्रुवम. तर हे जे लोक आहेत, हे माझ्यावरती जे ध्यान करतात, ते अप्रत्यक्षरित्या
माझ्याकडेच येतात. परंतु पुढचा श्लोक, समस्या अशी आहे, निराकारवरती ध्यान केल्यावर 5वा श्लोक कृष्ण सांगतात, क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर अवाप्यते. या अव्यक्तावर, निराकार तेजावरती ध्यान केल्यानंतर करतानाच व्यक्तीला अत्यंत क्लेश सहन करावे लागतात. सर्वसंग परित्याग करा, हिमालयात जावा, ध्यान करत बसा, बरोबर. अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते. ज्यांचे मन परम सत्याच्या अविशेष निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहेत, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक असते. हजारो वर्षे तपश्चर्या करा आणि त्यानंतर मिळतं काय? निराकार ब्रह्मन. तिथूनही त्यांचं पुन्हा पतन होतं. बरोबर, फार सुंदर तात्पर्य देतं त्याला. मग करायचं काय कृष्णा? अर्जुन विचारतो. पुढचा प्रश्न. हे 2 श्लोक समजले म्हणजे 12वा अध्याय समजला. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्यैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे पार्थ, ये तू सर्वांनी कर्मानी, तुझी सर्व जे काही कार्य तू माझ्यासाठी कर. आणि असं करत करत मयि सन्न्यस्य मत्परः, माझा तू मत परायण बन, माझा परायण बन. एक असतं हरिभक्ती परायण, एक असतो काम क्रोध परायण, आणि एक असतं शिष्णोदर परायण. काम क्रोध परायण म्हणजे काही लोक भोग करणे आणि लोकांवरती क्रोध करणे असेच असतात, त्याच्यामध्ये परायण असतात. काही लोक असतात शिष्णोदर परायण, म्हणजे खाणे, आहार, निद्रा, भय, मैथुन याच गोष्टी करणे. त्याच्यामध्ये काही लोक फार दक्ष असतात, अख्खं जीवन त्यासाठी व्यतीत करतात. आणि पुढे हरिभक्ती परायण, नारायण परायण. ये तू सर्वाणी कर्माणी मयि सन्न्यस्य मत्परः, तर तू जे काय कर, अनन्यैव योगेन मां ध्यायन्त उपासते. तू माझ्यावरती ध्यान कर, माझी उपासना कर, तुझं मन माझ्यामध्ये लाव. तो सर्वश्रेष्ठ योग आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. बरं, तुम्ही काय करता भगवंता? मी एवढं केल्यावर तेषाहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, त्यांचा मी उद्धार करतो. तेषाहं समुद्धरता, भगवंत स्वतः उद्धार करतात. असं नाही की ते कुठल्या तरी एजन्सीला पाठवतात, भगवंत स्वतः उद्धार करतात. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेज लोपला गवस्ती गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे पदे चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळ साजरी पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. स्वतः भगवंत गरुडाच्या पाठीवर बसून येतात आपला उद्धार करण्यासाठी. तेषाहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. आणि ह्या संसाराचं नाव आहे, या जगाचं नाव आहे मृत्यू संसार. इथं कुणीही अमर नाही, प्रत्येकाचा मृत्यू एक कालावधी निश्चित आहे. आणि हा कसा आहे? सागर, महासागर आहे, हा भवसागर आहे. याच्यामध्ये कुणीही सुखी नाही. भवामी न चिरात पार्थ, हे पार्थ मी लवकरच त्याचा उद्धार करतो. कुणाचा? मय्यावेशित चेतसाम, जो माझ्यामध्ये त्याची चेतना लावतो, जो स्वतःची चेतना जी आहे, बुद्धी मन जे आहे, हृदयापासून माझी आराधना करतो, उपासना करतो, त्याचा मी त्वरित उद्धार करतो. जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसारातून त्वरित उद्धार करतो. तुम्ही ब्रह्माजीचा कालखंड बघितला, एक मनवंतर किती असतं, कल्प काय असतं, हजारो कोटी वर्ष. तर आपला त्वरित भगवंत उद्धार करतात.
तर त्यामुळे सर्वांनी भगवंताच्या सगुण साकार जो रूप आहे त्याची भक्ती करावी, त्याचं भजन करावं असं भगवंत सांगतात. म्हणून प्रॅक्टिकल ऍक्शन सांगा काय करायचे. 8वा श्लोक सांगतात बघा भगवंत. 8व्या श्लोकात कृष्ण सांगतात, एक असं तुला सांगतो एक प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन. मय्येव मन आदस्त्वं मय्ये बुद्धी निवेशय निवेश्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशय. तुझे मन माझ्यावर स्थिर कर, भगवंतावर तुझी बुद्धी माझ्या ठाई स्थिर कर, अशा रीतीने तू मला प्राप्त करशील. तर बरेच लोकांचा प्रश्न असतो, भगवंतावर मन स्थिर करणे म्हणजे काय? भगवंताच्या रूपावरती, चरणावरती, त्यांच्या जे सुंदर जे रूप आहे त्याच्यावरती ध्यान करणे का? हो, तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर आहे ते ध्यान उभे विठेवर. ते खरंच आहे, परंतु त्यात समस्या अशी आहे की आपलं जे मन आहे ते एका दुसरा सेकंद 5-10 सेकंद भगवंताचं ध्यान करतं आणि परत फिरून बॅक टू पॅव्हिलियन. आपलं जे मन आहे ते पुन्हा फिरून कुठं जातं, कुणी आपल्याला चांगलं म्हणलं, कुणी आपल्याला वाईट म्हणलं, कुणी आपल्याला काय म्हणलं, हिनं अशी बोलली होती 2 वर्षापाठी, मग एवढी भांडणं झाली होती, तिने तशी बोलली होती, लग्नात माझा असा अपमान झाला होता. तर हे सगळं आठवायला लागतं आपल्याला. हे सगळं आपल्याला आठवायला लागतं. का बरं हे सगळं आपलं भगवंतावर नीट ध्यान होत नाही? 5-10 सेकंद, 1-2-4 मिनिटं होत आहेत आणि पुन्हा आपलं मन जे आहे ते फिरत असतं. असं का होतं? कारण गार्बेज इन गार्बेज आउट. आपण ज्या गोष्टी सतताने आपल्या चित्तावर भडीमार करतो सातत्याने, त्या गोष्टी आपल्या मनामध्ये वारंवार घोंगावत असतात. ही ऍडव्हर्टाईज कंपनी बघा, जाहिराती टीव्हीवरच्या किंवा युट्यूबवरच्या, किती वारंवार त्याच गोष्टी आपल्या मनावरती बिंबवण्यात येतात. थम्सअप प्या, पेप्सी कोला प्या, तुम्हाला सांगतो ह्योच साबण वापरा, हीच टूथपेस्ट वापरा, पिझ्झाच खावा, हे खावा, ते प्या. वारंवार या गोष्टींचा भडीमार करण्यात येतो. मग मन आपलं त्याच्या भोवती फिरायला लागतं. आणि समस्या काय, आपण म्हणजे कसं आहे, आठवड्यातनं एकदा आपण आंघोळ करतो, सेंट मारतो, आंघोळ करतो, अभंग स्नान करतो चंदनाची उठी लावून, आणि आठवड्याभर जर आपण गटारीत लोळत असू की नाही, डुकराबरोबर कुस्ती खेळून, तर आपल्याला सुगंध येणार आहे का आठवड्याभर दुर्गंध येणार आहे? तर दुर्गंधच जास्त येणार ना. कारण डुकराबरोबर कुस्ती खेळण्यात काही मजा नाही. जेवढं घाणीत लोळत तेवढं त्याला आनंद वाटत असतं, त्याला तेवढा विजय आहे. आणि आपलं कसं असतं, संपूर्ण जास्तीत जास्त वेळ आपल्या आयुष्यातला, आपल्या दिवसातला, आपल्या महिन्यातला, आपल्या दिवसभरातला बहुतांश कालावधी हा अशा घाणेरड्या गोष्टीमध्ये जातो. आहार, निद्रा, भय, मैथून, इंद्रिय तृप्तीच्या. आणि थोडंफार सकाळी आपण शिव 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 राम 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 करायला उठतो. मग त्यात कसं मन लागेल? दिवसभर आपण एवढा कचरा गोळा केलाय. थोडंफार आता साधारणतः आधुनिक भारतीय समाजाची मानसिकता काय, जेवणामध्ये कसं असतं, डाळ, भात, पोळी, भाजी, चपाती, जे काय असेल ते, वरण वगैरे इत्यादी, ठीक आहे. बाकी लोणचं, पापड, लिंबू हे तोंडी लावायला असतंय, बरोबर. आपण काय एवढं लोणचं घेत नाही ढिगभर भातावानी. आपण काय फक्त पापडच खात नाही पोट भरून. पोट भरण्यासाठी वरण, भात, भाजी ह्या गोष्टी आहेत. आणि तोंडी लावण्यासाठी थोड्याफार लिंबू, लिंबूची फोड, थोड्याफार. तर आधुनिक मानव समाजाचं काय झालेलं आहे, त्यांचं मुख्य आहार आहे इंद्रिय तृप्ती. मुख्य गोष्ट काय, इंद्रिय तृप्ती. बाकी थोडस धार्मिकता आपल्या मनाला पटत नाही, किंवा लोकांना दाखवण्यासाठी थोडंफार ती लिंबू पिळा जातो धार्मिकतेचा. बाकी काय नाही, थोडस तोंडी लावायला धर्म पाहिजे. मग संपूर्ण कचराच आपला इंटेक असेल, मूळ गाभात जर कचरा असेल, तर भगवंताचं ध्यान करायला बसल्यावर कसं काय आठवणार भगवंत? तो कचराच येणार सगळा. म्हणून कृष्ण इथं सांगतायत ह्या 8व्या श्लोकामध्ये, मय्येव मन आदस्त्वं मय्ये बुद्धी निवेशय. हे अर्जुना, तू जे काय करतोस, मागच्या श्लोकात आहे बघा 6व्या, दाखवा 6वा श्लोक. तर 6व्या, मयी येतो सर्वांनी कर्मानी, हे सगळे तुझे ते काही करतोस ना, तो 24 तास माझ्यासाठी कर. म्हणून तर कृष्ण म्हणतायत. मग तसं केल्यावर काय होईल ते 8व्या श्लोकात सांगतात. त्यावेळेला आपलं मन भगवंताच्या चरणी लागेल, त्यावेळेला.
नाहीतर आपण दिवसभर भरकटत राहू, इकडं तिकडे आपलं चित्त लावू आणि नंतर एखादी माळ घेतो आपण, सवासाला घेतो आणि लावायचा प्रयत्न करतो, आपलं मन दुसरीकडे येर माझ्या मागल्या ताक करण्या चांगल्या, तर हेच चालू होतं, दुसरं काहीच नाही. त्यामुळं आपलं मन कसं लावावं, तर येतो सर्वांनी कर्मानी, सगळं काही दिवसभराचं ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मठी. तर जीवनाचं नियोजनच असं केलं पाहिजे आणि दिवसाचं नियोजन असं केलं पाहिजे की भगवंताच्या चरणी आपली मिठी पडेल, भगवंताचं स्मरण होईल स्वतःच्या इंद्रिय तृप्तीपेक्षा. मग पुढच्या श्लोकात भगवंत सांगत आहेत, जर तुला असं करणं शक्य नाही मग काय कर, आता चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. तर हे धनंजय, तू अशा प्रकारे संपूर्णपणे तुझं सर्वस्व चित्त मला जर अर्पण करू शकत नसतील, न शक्नोषि, तुला शक्य नसेल, तर तू काय कर, अभ्यास योगेन, तर तू विधी नियमांचं पालन कर, की ठराविक वेळेला उठायचं, ठराविक वेळेला आंघोळ करायची, ठराविक नियम पालन करायचे, सिस्टमॅटिक सगळे, त्याला म्हणतात साधना भक्ती. कारण आता लगेच आपलं स्वाभाविक प्रेम नाही भगवंतावर, आता लगेच आपलं स्वाभाविक प्रेम भगवंतावर नाही. मग अशा अवस्थेमध्ये आपण कशा रीतीने भगवत प्राप्ती करू शकतो, तर आपण साधना भक्तीने, म्हणजे काय, ठराविक वेळेला उठून ठराविक माळा जप करणे. काही लोक 4 माळा करतात, काही लोक 8 माळा करतात, आणि हरे कृष्णाचे भक्त जे आहेत ते 16 माळा करतात. नियम असतो त्यांचा फिक्स. रोज आम्ही जे आहे हरे कृष्णाचे सर्व भक्त इस्कॉन मधले कमीत कमी 16 माळा ही निश्चितपणे करतोच, आणि जास्तीत जेवढा होईल तेवढा, परंतु कमीत कमी 16 झालं पाहिजे, हा नियम आहे. 4 नियम पालन करतो, मांसाहार नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही आणि नशा नाही, हे 4 नियम करतो. ठराविक कालावधी प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करतो, गीता भागवताचं. मंगल आरतीला सकाळी 3:30ला उठून 4:30 वाजता स्नान करून काकड आरती जी असते ते आम्ही उपस्थित राहतोच, रोज भागवत श्रवण करतोच, हे नियम आहेत. जर आपण 100% आपलं मन भगवंतात लावणे लगेच शक्य नसेल, तर असे हे विधी नियम पालन करणे आवश्यक आहे, असं कृष्ण सांगतात. पुढं 10वा, अभ्यासे अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थ अपि कर्माणी कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे हे पण जर जमत नसेल, साधन भक्ती आता जे मी तुम्हाला सांगितलं, नीती नियम वगैरे सगळे विधी नियम, तर काय कर, तू जे काही करतोस कर्म, आपण जर कवी असू तर भगवंताविषयी कविता लिहा, आपण जर लेखक असू तर भगवंताविषयी लिहा, आपण कुणी डॉक्टर असेल तर भक्तांची ट्रीटमेंट करा, तर जे काही कर्म असेल तर त्यांना मदत करा, भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना मदत करा. पुढं 11वा श्लोक, आणि ते सुद्धा जर तुला असंभव असेल, अथ येतात अप्यशक्नोसी कर्तुम उद्योगम आश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यथात्मवान. तर आणखी पुढे जाऊन तुला ते पण जर शक्य नसेल ना, तर तू जसं आपण आता प्रॅक्टिकल व्यावहारिक भाषेत सांगायचं तर तू काहीतरी स्पॉन्सर कर. म्हणजे महिन्याला पगार असेल 1,00,000 रुपये, तर त्यातला बाबा एक 5-50,000 रुपये भगवंतांना दे. आदर्श दान देण्याची पद्धत काय माहितीये का, आपल्या उत्पन्नाचा 50% वाटा हा भगवंत आणि त्याच्या प्रचारासाठी दिला पाहिजे, 25% वैयक्तिक आणि 25% परिवारासाठी दिला पाहिजे. हा आदर्श दान देण्याची पद्धती आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगितलं, परंतु आता जर तुम्ही तसं करायला गेला तर कदाचित असंभव होईल. परंतु तसं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा ठराविक वाटा हा कृष्ण प्रचारासाठी, भगवंताच्या भागवत धर्माच्या प्रचारासाठी हा लावला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी लावला पाहिजे. पुढचा श्लोक, श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागात शांतीर अनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलामुळेच मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तर भगवंत जे आहेत ते एक
एक एक एक एक स्टेप सांगतात. पूर्णपणे मला वाहून घे. नसेल जमत तर तू जिथं आहेस तिथं राहून विधी नियमांचं पालन कर. ते पण जमत नसेल तर माझ्या मिशनला पूर्णपणे सपोर्ट कर. ते पण जमत नसेल तर थोडंफार काहीतरी तू स्पॉन्सर करत जा, प्रायोजित करत जा. काल कुणाचा वाढदिवस होता बरे? आहेत का ते? विसरलो मी. तर त्यांनी काल भगवंताच्या सेवेसाठी म्हणले माझा वाढदिवस आहे, तर भगवंताच्या सेवेसाठी एक अमुक अमुक जे लक्ष्मी आहे हा दान तुम्ही ठेवा, भगवंताच्या सेवेत लावा. तर असं तुम्ही करू शकता. पुढचा श्लोक. आता भगवंत त्यांच्या शुद्ध भक्ताचं गुणगान करतायत. भगवंतांना काय प्रिय आहे? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, लव्ह मी लव्ह माय डॉग. माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर माझा जो कुत्रा आहे त्याच्यावर पण प्रेम कर. कारण तिकडचे लोक कुत्रे पाळतात जास्त. आणि हे इंग्रज आलेले लोक त्यांचं बघून आता पण कुत्रं ठेवायला लागले. कुत्रं ठेवणे एक सोशल स्टेटस झाले माहितीये. कुत्रं पाळणे, कसल्या प्रकारचा कुत्रा आहे. आम्ही मुंबईत पाहतो इथं समुद्र किनारे भले मोठे मोठे दांडगे दांडगे कुत्रे असतात आणि त्यांचे मालक बरोबर नसतात. कोणीतरी एक त्यांचे घरातले कर्मचारी असतात. त्या कुत्र्याचाच खर्च हजारो रुपये, त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला हजारो रुपये खर्च, त्याला सकाळ संध्याकाळ फिरवायचं. तर हे एक स्टेटस झाले सध्या. मला एक माहिती आहे, माझा एक नातेवाईक, त्याला कुत्र फक्त लोकांना दाखवण्यासाठी इतकं आवडतं, तो कुत्र कुठल्याही लग्नात पण घेऊन जातो. हे माझं कुत्र म्हणून. तर हे पाश्चात्य संस्कृती आहे. तिथली हे म्हण आहे, लव्ह मी लव्ह माय डॉग. माझ्यावर तर तुमचं प्रेम असेल तर माझ्या कुत्र्यावरही प्रेम करा. समजा आपल्याला एखाद्या वडिलांना प्रसन्न करायचं आहे, तर त्याच्या मुलांवरती आपण जर माया दया दाखवली, काहीतरी त्यांना चॉकलेट दिले किंवा तुम्हाला सांगतो काहीतरी खेळणं आणलं, त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं तर आई वडिलांना फार आनंद होतो. त्याप्रमाणे जर भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या भक्तांना आपण प्रसन्न केलं पाहिजे. का बरे? कारण भगवंतांना त्यांचा भक्त फार प्रिय असतो. का प्रिय असतो? त्यांचे हे गुण आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकार सम दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धिर यो मद भक्त समे प्रिय. असा जो भक्त आहे अद्वेष्टा, तो कुणाचाही द्वेष करत नाही. एक जो भक्त असतो, जसं मी तुम्हाला स्टोरी सांगितली की दोन शेजाऱ्यांची, त्याची गाय मरू द्या, हा जो द्वेष आहे असा कोणताही वैष्णव करत नाही. मग अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धावरती, कुरुक्षेत्राच्या भूमीवरती युद्ध कसं केलं? तो ते युद्ध द्वेषापोटी नव्हतं, ते युद्ध कर्तव्य म्हणून त्यांनी केलं होतं. एक वैष्णव कोणाचाही द्वेष करत नाही. किंवा हनुमानाने लंका कशी जाळली, तर ते रामाची आज्ञा एक सेवा म्हणून त्यांनी केली. त्यांचा द्वेष नव्हता रावणाप्रती. एक वैष्णव कधीही द्वेष करत नाही. सर्व भूताना मैत्र करुणेवच, आणि सर्व जीवांच्या प्रती तो मैत्री भाव ठेवतो, करुणेचा भाव ठेवतो. तर एक वैष्णवाचं नाव आहे अजात शत्रू, म्हणजे त्यांचा कोणी शत्रू नसतोच. हा, बाकीचे लोक त्यांना शत्रू मानतील. जसे दुर्योधन आणि कंपनी जे होते ते युधिष्ठिर महाराज आणि कंपनीला शत्रू समजायचे, पण युधिष्ठिर महाराजांचं नाव आहे अजात शत्रू. त्यांना कोणी त्यांनी कोणाला शत्रू मानला नाही. प्रल्हाद महाराज जे आहेत ते हिरण्यकश्यपूला शत्रू वाटायचे. हिरण्यकश्यपूला वाटायचा हा माझा शत्रू आहे. वर्णन आहे 7व्या स्कंदामध्ये तसं. हा जंगलामध्ये लाकूड आहे, त्याला फरसा लावून आमचं जंगल तोडलं झालं असं म्हणतात त्याचं. तर आसुर लोक समजतील वैष्णवांना शत्रू, पण वैष्णव कुणाला समजत नाही शत्रू. ते सर्वांना मित्र समजतात. मैत्र करुण एवच, त्यांच्या प्रती करुणा असते. निर्ममो निरअहंकार, त्यांना असं वाटत नाही काय माझं आहे, हे घर माझं, असं कोण म्हणत नाही. ढगा वाचून भाळ, जस गंगेच जळ, तस केलं म्या निर्मळ, घर माझ. घर माझं नसते कधी, घर भगवंताचं असते. भवन, म्हणजे भगवान. जर त्यात भगवान असतील तर ते भवन, नाही तर ते वन असते. वनातले जंगलातले पशु तिथे राहतात. तर आपलं काहीच नसते. घरदार संपत्ती मुलं बाळ सुद्धा आपली नसतात, ते सगळे भगवंताचे असतात.
आपल्याला काही काळासाठी उपयोग करायला दिलेलं असतं. निरअहंकार, कसल्याही प्रकारचा अहंकार भक्तांमध्ये नसतो. सम दुःख सुख क्षमी, आणि दुःखामध्ये तेवढंच आणि सुखामध्ये तेवढंच. त्याला कसल्या प्रकारचं दुःख झालं तर जास्त दुःखी होत नाही. पांडवांना दुःख आणि कष्ट दोन्ही आलं होतं त्यांच्या दरवाज्यावरती. घरात प्रवेश केला कष्टाने, पण दुःख कधी प्रवेश करू शकलं नाही. आपल्या जीवनात कितीही कष्ट येऊ द्या, पण दुःखी होऊ नका. दुःख जर आहे, आपण ते मानून घेतलं तर ते दुःख जास्त लागतं. त्यामुळे जे वैष्णव असतो तो दुःख जे आहे ते आपल्या जीवाला जास्त जिव्हारी लागून घेत नाही आणि तो सर्वांना क्षमा करण्यामध्ये तत्पर असतो. संतुष्ट सततम योगी, तो नेहमी संतुष्ट असतो. कधी एक भाकरी मिळेल, कधी 2 भाकरी मिळेल, कधी 3 मिळेल किंवा काय मिळेल, कधी काहीच मिळणार नाही. कधी ताजी भाकरी मिळेल, कधी शिळी भाकरी मिळेल. संतुष्ट सतत योगी, यथात्मा दृढ निश्चय, आणि तो दृढ निश्चयी असतो. आणि त्याचं का कारण त्याचं मन आणि बुद्धी मला अर्पण असतं, म्हणून तसा भक्त मला फार प्रिय आहे. पुढचा श्लोक, पुढच्या श्लोकात तेच सांगतात भगवंत. कुठला भक्त मला प्रिय आहे? प्रिय आहे यस्मान नोद्विजते लोको लोकांनोद्विजते यः, जो लोकांना उद्विग्न करत नाही, उगीच लोकांना त्रास देत नाही, डिवचत नाही, उद्विग्न करत नाही. आणि लोकांनी जरी त्याला उद्विग्न केलं तरी तो उद्विग्न होत नाही. तो इतरांना डिस्टर्ब करत नाही आणि त्याला जरी कोणी डिस्टर्ब केलं तरी तो डिस्टर्ब होत नाही. आपण बघतो तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सालो मालो मंबाजी इत्यादी लोकांनी त्यांना किती डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला, परंतु तुकाराम महाराज नाही झाले डिस्टर्ब. आणि त्यांनी कोणाला मुंगीला सुद्धा त्रास दिला नाही तुकाराम महाराजांनी. हर्षामर्ष भयोद्वेग मुक्तो यसच मे प्रिय, जो भक्त हर्ष शोक भय चिंता याच्यापासून समभाव राखतो तसा भक्त मला प्रिय आहे. 16वा श्लोक, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय, जो भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही. हे फार महत्वाचं आहे. कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास म्हणजे जी गोष्ट शक्य नाही त्याला प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. काही लोक दिवा स्वप्न बघत असतात. तुम्हाला माहिती आहे दिवा स्वप्न, असं केलं तर तसं होईल, एक मडका ते विकल्यावर 10 होतील, 10 विकल्यावर 100 होतील, 100 विकल्यावर 1000 होतील, 1000 विकल्यावर लाख होतील, आणि लाख विकल्यावर 10 लाख होतील, आणि नंतर मी करोडपती होईल, कारण एक मडकं 100 रुपयाला जाऊ शकतं. आणि त्यावेळी माझी पत्नी मला म्हणेल, अहो धनी चला की ज्यावेळेला त्यावेळी तिच्या मी कमरात लात घालेन. अशी दिवा स्वप्न करतात आणि त्याला समजते ती लात असते ती एकाच मडक्यावर पडते, जी एकच असते, सगळं त्याचा सत्यानाश होतो. त्याला म्हणतात दिवा स्वप्न किंवा महत् प्रयास. ज्या गोष्टी शक्य नाहीत ना त्यासाठी आपला वेळ खर्च करणे, त्यासाठी वेळ खर्च करणे. एक राजकारणी मला सांगत होता, काय काय लोक असे असतात, 1000 कोंबड्या 1000 अंडी 365 करा गुणिले भागाकार. आता माझ्याकडे एक कोंबडी आहे, त्यानंतर 1000 कोंबड्या होते, आणि 1000 कोंबड्याचे रोज एक अंडे म्हणजे किती झाले, आणि त्यानंतर असे 365 दिवस असे माझ्याकडे किती होतील. आणि अशा महत् प्रयासासाठी कर्ज काढून बसतात, बँकेचं सोसायटीचं, जमीन गहाण ठेवतात किंवा पत्नीचे दागिने टाकून देतात सोनाराकडे. महत् प्रयास जे कधी शक्य नाही, आणि ह्या लोभापोटी सगळं सर्व गमावून बसतात. ज्या गोष्टी शक्य नाहीत ना, अंतरून बघून पाय पसरावे, त्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही. किंवा आपल्याला माहिती आहे आपला मुलगा 10वीला 12वीला 50% प्राप्त करणार आहे, 60%, त्याला उगाच जबरदस्ती कर की अभ्यास, हो की इंजिनियर, हो की डॉक्टर, जा की अमेरिकेला, उगाच त्याच्या मागे लागायचं. अरे आपल्याला माहिती आहे त्याची किती क्षमता आहे, जे होईल ते होईल, कशाला इतकं त्याच्या मागे लागायचं. नाही नाही मी झालो नाही ना, तू व्हायचंच, उगीच त्याच्या मागे लागायचं. जेवढी त्याची बुद्धी आहे तेवढंच होईल ना. त्याला म्हणून महत् प्रयास हे करू नये. आणि असा जो भक्त असतो तो मला सर्व आरंभ परित्याग यो मद भक्त समे प्रिय. पुढचा श्लोक, नो यो न रिष्यते न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, जो शोक करत नाही आणि जो आकांक्षा करत नाही. तर जो भक्त असतो तो कधी अति आनंदित होत नाही
किंवा कधी तो कोणाचा द्वेष करत नाही किंवा तो शोक सुद्धा करत नाही. आपलं जे आयुष्य असतं ना, ते बहुतांश करून शोक करण्यात किंवा आकांक्षा करण्यात. शोक जो असतो भूतकाळाबद्दल असतो. असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं, हे केलं असतं तर बरं झालं असतं. आपण म्हणतो ना, बऱ्याचदा पती पत्नी परत मध्ये तर भरपूर भांडणं होत असतात. मी म्हणून तुमच्याशी लगीन केलं, संसार केला, नाहीतर इथं कोण टिकलं असतं आणि ते रडत बसतं. माझ्यामुळे झालं सगळं. मी केलं, नाहीतर इथं तुमच्या घरात कोण नांदलं नसतं. शोक करतात. गंगेशी लगीन करायची मी जरा घाईच केली नाही. असा शोक करतात. शोक कोणी करू नये. किंवा मी जर अभ्यास केला असता तर डॉक्टर झालो असतो. मी जर अभ्यास केला तर आय-ए-एस झालो असतो. शोक असं झालं जर तरच्या भागात जातात ते. असं कधी करू नये. जे आहे ते आहे. न कांक्षती किंवा जास्त लोभाची अपेक्षा करत नाही. तुम्ही बघा, ज्या व्यक्तीकडे जेमतेम पैसा आहे तो करोडपती होण्याचा प्रयत्न करतो. जो करोडपती आहे तो 10 कोटी, 20 कोटी, 100 कोटी अरबपती होण्याचा प्रयत्न करतो. आकांक्षा काही संपत नाहीत. शुभाशुभ परित्याग. तर ह्या गोष्टी शुभ आहेत, त्या गोष्टी अशुभ आहेत. 2 लिंबू, 1 केळ, दही भात, भडंग बेळ इकडे टाका, ती मिरची तिकडे टाका, काळी भोवली उलटी बांधा. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या नादाला तो लागत नाही. तो केवळ भक्ती मान्य, केवळ भक्तीमध्ये लागलेला असतो. असा भक्त मला प्रिय आहे. पुढचा श्लोक. क्षमो शत्रूच मित्रेच. तो शत्रूला आणि मित्राला समन असतो. शीतोष्ण सुख दुःखेषु. तो सुख आणि दुःखामध्ये ऊन आणि शीत आणि उष्ण समान पाहतो. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित. तो इतरांनी त्यांची निंदा जरी केली, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराज म्हणतात. परंतु आता कलियुगात आहे ना आणखी वाढलंय. ते घरातच असतात कधी कधी निंदक. संतुष्ट येन केनचित. अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्य प्रियो नर. अनिकेत या शब्दाचा अर्थ आहे त्याला घर नसतं. निकेतन म्हणजे घर. अनिकेत हे भगवान शंकराचं नाव आहे. भगवान शंकराला घर नाही. कुठं झाडाखाली, कुठं डोंगरावर, कुठं स्मशानात तिथं राहत असतात. हे शंकराचं नाव आहे. अनिकेत हे वैष्णवाचं नाव आहे. त्यांचं स्वतःचं घर नसतं. जे आहे ते पांडुरंगाचं घर आहे म्हणतात ते. ते माझं घर नाहीये. अनिकेत. एकदा भगवान शंकरांना पार्वती देवी सारखं म्हणते, अहो घर बांधा ना, अहो घर बांधा ना, घर बांधा ना. दर्या किनारे एक बंगलो रे, बंगलो रे. तर बंगला बांधा म्हणतात. एकदम मस्तपैकी एक बंगला बनवणारा मस्तपैकी भगवान शंकर घर बांधतात. घर बांधल्यावर वास्तुशांती असते. वास्तुशांतीसाठी सर्वांना निमंत्रित करतात. देवांना, ब्राह्मणांना, पंडितांना, पुरोहितांना, ऋषीमुनींना, साधू संतांना आणि वास्तुशांतीचं भोजन घालतात. आणि कुठलंही भोजन आपल्या घरी जर साधू आला तर कुठलंही भोजन फक्त त्याला भोजन करून परत पाठवायचं नसते. दक्षिणा द्यायची असते. कारण ते भोजन करणे जे असतं तो यज्ञ आहे. आणि यज्ञ देवाची पत्नी आहे दक्षिणा. तिला संतुष्ट करावं लागतं. ती दक्षिणा द्यायची असते. असं जर साधू भोजन करून गेला विदाऊट दक्षिणा तर तो यज्ञ पूर्ण होत नाही. तर म्हणून भगवान शंकर सर्वांना बोलवतात, त्यांना भोजन करवतात आणि दक्षिणा देत असतात. आणि सर्वांना दक्षिणा देतात. जे काही वास्तुशांतीमध्ये आहेर माहेर आलेलं असतं, कोणी घड्याळ, कोणी फ्रीज, कोणी काय वॉशिंग मशीन, काय काय आणलेलं असतंय, ते सगळं ह्या हाताने घेऊन ह्या हाताने दान देतात. आणि सगळं काही दान देऊन टाकतात. ते सगळं काही दान देऊन टाकतात. सगळे लोक येऊन जातात, सगळं दान देतात. काहीच राहत नाही, काहीच शिल्लक राहत नाही भगवान शंकराजवळ. काहीच राहत नाही. आणि शेवटी एक साधू येतोच, भिक्षाम देही. आणि तो जेवण करतो, प्रसाद खातो, भगवान रामचंद्राचा प्रसाद प्राप्त करतो. कारण भगवान शंकराच्या घरी तुम्हाला रामप्रसादच मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. आता दक्षिणेला काय द्यायची? काहीच राहत नाही. घरातलं फर्निचर सगळं, सोफा, तिजोरी, टीव्ही, जे काय असेल ते सगळं, गाडी, सगळं 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 देऊन टाकतात ते. काहीच राहत नाही भगवान शंकराकडे. भगवंत असं बघतात घराकडे, 4 भिंती, हे सगळं. ते म्हणतात, हे बघ, हे घर आत्ताच बांधलंय, हे घेऊन टाकतो. मी जातो बाहेर जंगलात राहायला, मी जातो कैलासवर राहायला, मी जातो स्मशानात राहायला. भगवंत ते देऊन टाकतात. अनिकेत असा असतो वैष्णव. आणि असा वैष्णव मला फार प्रिय असतो. शेवटचा श्लोक 20. ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेव भक्तास्ते अतीव मे प्रिया. जर
जे या अविनाशी भक्ती मार्गाचे आता सगळं वर्णन केलं बघा, तुम्ही वाचा ते सगळे श्लोक, हे जे 12व्या श्लोकापासून ते किंवा 12वा अध्याय पूर्ण वाचा तुम्ही, तर हा भक्तियोगाचा अध्यायाचं नावच आहे भक्तियोग. जो कोणी श्रद्धेने उपासना करतो, असा जो मतपरायण भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला भगवंतांना प्रिय व्हायचं आहे ना, तर हे गुण विकसित करा आणि हे गुण ज्यांच्यात आहे त्यांच्यावरती प्रेम करा, म्हणजे भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतील. हरे कृष्णा. धन्यवाद.